हरिओम. आज बुधवार 28 ऑगस्ट 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांचे जे विचार सांगणार आहेत त्यामध्ये आनंदापासून दूर करते ना ती माया याविषयी ते बोलतायत. त्यांचे विचार सांगतायत. ऐकूया. वस्तू आहे तशी न दिसा विपरीत दिसणं म्हणजे माया. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही, पण नसली तरी चालते. उदाहरणार्थ छाया. माया ही नाशणारी आहे, ती जगते आणि मरते. मला विषयापासून आनंद होतो, पण तो आनंद भंग पावणार आहे. आनंदापासून मला जी दूर करते ना ती माया. आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येतं, हा आपला अनुभव आहे. माया आपल्याला विषयात लोटते, विषयांचं आमिष दाखवून आणि चटकन निघून पण जाते. आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणे हेच तर मूळ मायेचं लक्षण आहे. पैसा हे मायेचं अस्त्र. मायेचं थोडक्यात वर्णन करायचं म्हणजे भगवंतापासून मला जी दूर करते ती माया. भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते ना तेव्हा आपल्याला ती माया बनते, आणि तिचं कौतुक जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती त्याची लीला बनते. एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असं म्हटलं म्हणजे मायेचे निरसन झालं. मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्करतो की नाही, याला काय करणार. जगाचा प्रवास हा भगवंताच्या उलट आहे. आपण त्याला बळी पडता कामा नये. जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवऱ्यात सापडेल, कुठे वाद जाईल याचा पत्ता लागणार नाही. आपण प्रवाहात पडावं, पण प्रवाह पतित होऊ नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे, यालाच अनुसंधान टिकवणं असं म्हणतात. भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला असं जसं तर जवळ आहे ना असं सारखं वाटतं, तसं आपल्याला भगवंताच्या बाबतीत झालं पाहिजे. परंतु बाधा ही भीतीने होते, आणि त्याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असं वाटलं पाहिजे. मनात वाईट विचार येतात, पण त्यांच्या मागे आपण जाऊ नाही. मग वाईट संकल्प विकल्प येणार नाहीत. सर्वांना मी माझे असं म्हणतो, मात्र भगवंताला मी माझा असं म्हणत नाही. याला कारण म्हणजे माया. वकील हा लोकांचे भांडण माझं म्हणून भांडतो, पण त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानित नाही. त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा, पण त्याच्यामध्ये सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे. खटल्याचा निकाल कसाही झाला ना तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. अगदी बरोबर. तसं प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये, अनुसंधान कमी होऊ देऊ नये. कर्तव्य केल्यावर काळजी करू नये म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. हे ज्याला साधलं त्यालाच खरा परमार्थ साधला. दुःखाचं मूळ कारण जगत सत्य मानलंय आपण. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.